आणि ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की 2 महिन्यांनी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्ती कारखान्यात मूर्ती घडवण्यासाठी लगबग सुरू आहे। मात्र वाढत्या महागाईमुळे यंदा गणेश मूर्तीचे दर 15% वाढलेत। मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा पीओपी, शाडूची माती, रंग, ब्रश, वाहतुकीचा खर्च याचबरोबर कामगारांचा वाढलेला पगार याचा परिणाम गणेश मूर्तीच्या दरावर झालेला आहे। आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत कोल्हापुरात समरजित घाटगेचे ते सभास्थळी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतो की हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात घेतल्याच्या मुद्द्यावरनं ते नाराज असल्याचं कळत होतं, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली आणि त्यांना विधानसभेचं आश्वासन जे ते देण्यात आलेलं आहे। तर समरजित घाटगे गटाकडनं कालपासनं एवढं वर चाललेल्या हालचाली याबद्दलचं शक्ती प्रदर्शन केलं जातंय। आज मोठ्या संख्येनं घाटगे यांचे समर्थक जे ते एकत्र आलेत आणि समरजित घाटगे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं आपण बघतोय। आपल्या कार्यकर्त्यांना खरोखरच काय असणार ती तुमच्या बरोबरच असणार। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, देवेंद्र फडणवीसांनी समरजित घाटगेंची मनधरणी केली, त्यांना आश्वासन देखील देऊ केलेलं आहे, तरीही आज आपण हे शक्ती प्रदर्शन होताना बघतोय। काय याचा नेमका अर्थ काढायचा? समरजित घाटगे यांच्या मेळाव्याला आता सध्या सुरुवात झालेली आहे आणि समरजित घाटगे हे उत्साहाच्या व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी अगदी उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केले, खांद्यावरती घेऊन त्यांना या व्यासपीठावरती आणले आणि त्यांच्या हातामध्ये जे फलक होते, डर जरूर आहे अशा आशयाचे फलक होते आणि आमचा कार्यकर्ता निष्कलंक आहे अशा आशयाचे फलक होते। या फलकाच्या माध्यमातून त्यांनी आपला जो इरादा आहे तो स्पष्ट केलेला आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर शक्ती प्रदर्शन जोरदारपणे आहे ते समरजित घाटगेकर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मात्र त्यांच्या व्यासपीठावरती पाठीमागे कोणत्याही पक्षाचं बॅनर नाही, त्यामुळे समरजित घाटगे नेमकी काय भूमिका घेणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे लागून राहिलेले। खरं तर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गेल्या काही वर्षापासून ते रान उठवताना पाहायला मिळतात, किंबहुना ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यापर्यंत आहेत ते समरजित घाटगे हसन मुश्रीफ यांना घेऊन गेले होते आणि त्यातच हसन मुश्रीफ हे सरकारमध्ये सामील झाले, ते मंत्री झाले, त्यामुळे हसन मुश्रीफ यांना साहजिकच आहे ते या मतदारसंघामध्ये मोठी ताकद मिळालेली आहे। मात्र त्यांच्या विरोधात जी भूमिका घेणार आहेत समरजित घाटगे त्यांची मात्र या निमित्तानं गोची झालेली आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टीवरती ते आज आहे ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते पुढची भूमिका आहे ती जाहीर करणार आहेत। खरं तर या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर रविवारपासून समरजित घाटगे कुणालाही भेटले नव्हते, निवडक कार्यकर्त्यांशी सोडलं तर कोणाशीही तेही संपर्क साधून नव्हते आणि त्यानंतर मात्र आज ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आलेले आहेत। त्यांच्या गटाचा आज मेळावा आहे तो कागदमध्ये होते आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ते आपली भूमिका आहे ते सगळ्या जनतेसमोर आणि कार्यकर्त्यांच्या समोर ठेवणार आहेत, त्यामुळे तेही नेमकी काय भूमिका मांडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। खरं तर आपल्याला माहितीच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुमारे तासभर त्यांची चर्चा झाली, या चर्चेमध्ये त्यांनी काही शब्द सुद्धा आहेत ती समरजित घाटगे यांना दिलेले आहेत, त्यामुळे नेमके ते शब्द काय दिलेले आहेत त्याची माहिती ते कार्यकर्त्यांना देणार का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं। याशिवाय ते भाजपमध्ये राहूनच हसन मुश्रीफ करणार की भाजप सोडणार हे सुद्धा आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। आपण बघतो समरजित घाटगे जे ते शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत, पण ज्ञानेश्वर या सगळ्या याच्यामध्ये समरजित घाटगेंना खरं तर विधानसभेच्या संदर्भातलं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे, असं असतानाही ते नाराज आहेत असं म्हणायचं का? एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं असलं तरी जर तर या सगळ्या शक्यतेवरती आता राजकारण चालताना पाहायला मिळाले, जरी विधानसभेचा शब्द दिला असला तरी विधानसभेपर्यंत जे आहे ते यांच्याशी त्यांना आहे तो संघर्ष आहे तो करावा लागणार आहे। खरं तर त्यांनीच आहे ते संताजी घोरपडे कारखान्यामध्ये जो कारखाना सभासदांचे पैसे घेऊन खाजगी केला हा मुद्दा पुढे आणला होता आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांना अंगावर घेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा संघर्ष आहे तो या निमित्ताने दोन्ही गटामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या सगळ्यांना विधानसभा निवडणूक एकत्रितपर्यंत जुळवून घेणं हे मोठं दिव्य आहे, ते या दोन्ही गटातल्या नेत्यांना आहे ते पार पडावं लागणार आहे। त्यामुळे एकूणच फडणवीसांनी शब्द जरी विधानसभेचा दिला असला तरी तोपर्यंत जो काळ आहे तो संघर्षाचा काळ असणार आणि या संघर्षाच्या काळामध्ये नेमकी समरजित घाटगेची आपली भूमिका मुश्रीफांच्या विरोधात घेऊन कायम होते, ती भूमिका घेऊन पुढे जाणार की कशा पद्धतीने ती वाटचाल करणार ते सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। ती भूमिका नेमकी आता काय जाहीर करतात याकडे जातं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या
माहितीबद्दल. समरजित घाडगे आपण बघतोय अजूनही त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली, त्यांना विधानसभेचं आश्वासन देऊ केलेले, तरीही ते नाराज असल्याचं आपण बघतोय आणि त्यांच्या वतीने आज कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो घेतला जातोय, शक्ती प्रदर्शन केलं जाते. याच विषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. निष्ठावान कार्यकर्ता, निष्ठावान नेता असल्यानंतर काही प्रसंग आला तरी समरजित घाडगेसारखा नेता कधीही पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही. समरजित घाडगे हा आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचा, कार्यकुशल, संघटनात्मक काम करणारा आणि पक्षाची विचारधारा पक्की पाळणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळं कुणी समरजित घाडगेबद्दल संभ्रम करू नये. यानंतर बघूयात की पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. दिल्लीत शरद पवारांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झालेत. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावलं उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणाचं बहुमत दिसणार यावर ही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अजित पवारांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी असतील याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. शरद पवारांनी पक्षातील पदाधिकारी आमदारांसोबत चर्चा सुरू केली आहे, तर आपल्या दौऱ्याचीही आखणी करण्यास सुरुवात केली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर. प्रशांत, काल आपण बघितलं की एकीकडे शरद पवारांची बैठक, दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाची बैठक आणि आज शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. काय अपडेट? बरोबर आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज शरद पवार यांनी जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली आहे त्या बैठकीसाठी ते दिल्लीत दाखल झालेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. एक तर ज्या पद्धतीचं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि अजित पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमधून काढण्यासंदर्भात आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल आणि त्या ठरावाची कॉपी, बैठकीची कॉपी जी आहे ती देण्यात येईल केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये. आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी आहेत त्याच्या आधारावरती. प्रशांत, मी जरा तुला थांबवतोय. एक महत्वाची घडामोडी थेट मुंबईतनं ती जाणून घेऊयात आपण. आता क्षण मुंबईमध्ये, माफ करा, नागपूरमध्ये काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक सुरू होती आणि तिथे आता काहीतरी गोंधळ झाल्याचं आपण बघतोय. काही मंडळींना पोलीस ताब्यात घेत असल्याचं आपण पाहतोय. नेमकं काय झालंय याबद्दलचा अपडेट आपण जाणून घेऊ. पण घोषणाबाजी जी ती केली जाते. काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक नागपूरमध्ये सुरू होती आणि त्यावेळेस हा कार्यालयाच्या बाहेर, म्हणजे काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर गोंधळ झाल्याचं आपण बघतोय. नेमका काय गोंधळ झाला, कशावरनं झाला हे कळू शकलेलं नाहीये. याबद्दलचं अपडेट आपण घेऊ. पण ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात ज्यामध्ये काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण बघतोय. नागपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. नागपुरात काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. नागपुरात काँग्रेसकडून मनपा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रलंबित काम आणि नागरी समस्या घेऊन मुख्यालयाच्या पायरीवर आंदोलन करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हातात मडके घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. मनपामध्ये नवे आयुक्त रुजू झाल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन केल्याचं आपण बघतोय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. उदय, काय अपडेट, कशामुळे घडलंय नेमकं? विशाल, खरं तर नागपूरमध्ये जे आहे ते गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ जे आहे ते प्रशासनाचं राज्य आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. सध्या पाऊसही येत असल्यामुळे पाण्याची देखील समस्या कायम आहे. त्यामुळं एक तर जनप्रतिनिधी नसल्यामुळे जे आहे ते प्रशासकीय अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेत नाही आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे ते काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर जे आहे ते आंदोलन केलं जात आहे. मात्र हे आंदोलन आक्रमक होत होतं कारण कार्यकर्त्यांकडून मडक्यांची तोडफोड जी आहे ती केली जात होती आणि पोलिसांनी देखील या सगळ्या आंदोलनाला गांभीर्यानं घेत जे आहे ते कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक आहे. जोपर्यंत मनपा आयुक्त वेळ देणार नाही आणि त्यांच्याशी चर्चा करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्याचवेळी हे आंदोलन रेटून नेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. त्यामुळे थोडा वेळ जे आहे इथं तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर मनपा आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढला तर हे आंदोलन मागे घेण्यात येईल, नाही तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. पाण्याची समस्या आहे, इतरही काही मागण्या आहेत आणि या विषयाला घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूर मनपा कार्यालयाच्या बाहेर तिथे आंदोलन केलेलं आहे आणि काही कार्यकर्त्यांना
पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण बघतो. ही घोषणाबाजी केली जाते बघा. ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या इथे उपस्थित आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. नवीन आयुक्त जे आहेत ते नागपूर मनपामध्ये रुजू झालेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत ह्या मागण्या ज्या आहेत त्या काढण्याकरता म्हणून थेट धडक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. पावसाला सुरुवात झालेली तरी नागपूरमधील पाणी पुरवठ्याच्या संदर्भात म्हणजे पिण्याचं पाणी असेल, वापरायचं पाणी असेल, त्या विषयाला घेऊन काही समस्या आहेत आणि खरं तर या समस्या महापालिकेनं सोडवणं क्रमप्राप्त आहे. अशावेळी नवीन मनपा आयुक्त जे तिथं रुजू झालेले आहेत त्यांच्यापर्यंत ह्या मागण्या पोचाव्यात, त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचावा म्हणून हे मडके आंदोलन जे हातात मडकं घेऊन हे आंदोलन जे ते करण्यात आलं. नागपुरातील पाणी परिस्थिती, काही भागांमध्ये पाणी पुरवठ्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. अशावेळी रिकामा मडकं म्हणजेच ही सगळी बिकट परिस्थिती असं दर्शवत या महिला कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय नागपुरातल्या आंदोलनाची. नागपूरमध्ये काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येला घेऊन, पिण्याच्या पाण्याच्या पाणी पुरवठ्याला घेऊन समस्या आहेत आणि त्या समस्यांना घेऊन, मागण्यांना घेऊन आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट नागपूर मनपा मुख्यालयावरती धडक मोर्चा काढला. पुढे बघत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला असल्याचं आठवलेंनी सांगितलं. 2019मध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आली असती तर राज्याचा विकास वेगानं झाला असता असं मत त्यांनी व्यक्त केलं. आता जो विस्तार होणार आहे, आता राहिलेले जे काय मंत्री आहेत ते सगळे कॅबिनेट मंत्री झालेले आहे, त्यामुळं सगळा राहिलेला विस्तार हा राज्यमंत्र्यांचाच होऊ शकेल. त्यामुळं त्याच्यामध्ये नक्की तो लवकर करावा आणि त्याच्यामध्ये आरपीआयला संधी द्यावी, मित्रपक्षांना संधी द्यावी असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे आमच्याबरोबर आलेले आहेत आल्यामुळे अजित पवार, आमच्यासोबत आल्यामुळे अजित पवार नक्कीच होणार आहे महाविकास आघाडीची हार. अजित पवार यांनी जबरदस्त उडवलेला आहे बार. अजित पवारांनी जबरदस्त उडवलेला आहे बार आणि म्हणूनच महाविकास आघाडीत होणार आहे हार. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात पहिला आरोप निफाड मतदारसंघातील आमदार दिलीप बनकर यांच्यावर केला होता. त्यावर बनकर यांनी प्रत्युत्तर देताना भाजपसोबत जाण्याचा हा निर्णय एकट्या अजितदादा यांचा नसून सगळ्या आमदारांचा आहे असं सांगताना पक्षफुटीबाबत अनेक गोप्यस्फोट केले. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आरोप खरा असेल तर आपण आजच आमदारपदाचा राजीनामा देऊ असंही आव्हान त्यांनी दिलंय. शरद पवार असतील किंवा अजित पवार, ज्यावेळेला हे दोन गट झाले त्यावेळेला शरद पवारांचा गट सोडून अजित पवारांच्या गटामध्ये उघडपणे जाणारे पहिले नेते होते, पहिले आमदार होते ते म्हणजे दिलीप बनकर. तेच आता आपल्यासोबत आहे. काका, असं नेमकं काय घडलं की आपल्याला अशा पद्धतीचा निर्णय पक्षामध्ये घ्यायला लावला? आपण दादांच्या अगदी जवळ आहात, तितकंच पवार साहेबांच्या देखील आपण जवळ होतात. पक्षात असं काय घडलं की इतकं फाटाफूट झाली, अशा पद्धतीने पक्ष फुटेल असं कुणालाही वाटत नव्हतं? असं का घडलं नेमकं? निश्चितच पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा आमचे पण त्या ठिकाणी नेते आहेत आणि आज अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, सर्वांनी एकत्र बसूनच त्या ठिकाणी निर्णय घेतला. या जिल्ह्यामध्ये पवार साहेब येत असताना जे काही 6 आमदार राष्ट्रवादीचे आहेत किंवा भुजबळ साहेब साधारणतः 15 ते 20 वर्षापासून पालकमंत्री म्हणून काम करतात आणि जे 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
तालुक्याचा विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून आज अजितदादांबरोबर त्या ठिकाणी गेलेले आहेत, साथ दिलेले आहेत. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून कोणी त्या ठिकाणी गेलेला नाहीत. आणि जो प्रश्न राहिला का पवार साहेब आणि अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, या सर्वांनी बसून या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हा पक्ष एक संघ कसा राहील आणि पवार कुटुंब एकत्र कसं राहील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा, हीच आपल्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती करेल. अजितदादांनी जो भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, हा एकट्या दादांचा निर्णय आहे की तुमच्या सगळ्या आमदारांनी मिळून दादांना गळ घातली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला? नाही, सर्वच आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. पवार साहेबांना पण माहिती का ज्या वेळेस 2019ला निवडणुका झाल्यात त्यावेळेस सर्व आमदारांनी सांगितलं की सत्तेमध्ये सहभागी व्हायचं. हा निर्णय आमदारांनी त्या ठिकाणी दिलं. म्हणजे कोणाबरोबर सहभागी व्हायचं तो नेतृत्वाने निर्णय घ्यायचा. भाजपबरोबर जायचं होतं, सेनेबरोबर जायचं होतं का तटस्थ राहायचं. त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झालो. आता सुद्धा सर्व आमदारांची, खासदारांची इच्छा होती का आपल्या तालुक्यातली कामं करण्यासाठी, जिल्ह्यातली कामं करण्यासाठी आपण सत्तेत सहभागी झालं पाहिजे. हा व्यक्तिगत कोणाचा निर्णय त्या ठिकाणी राहत नाही, सामूहिक निर्णय त्या ठिकाणी राहतो. विकासाची कामं सत्ताधाऱ्यांनी थांबवली होती आणि ती कामं पुढच्या काळामध्ये या अजितदादांबरोबर भाजपसोबत गेल्यानंतर पूर्ण होईल अशा प्रकारची आशा आणि आशावाद या आमदारांना आहे आणि त्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांसारखं सहकारातलं जाणतं नेतृत्व या तालुक्यामध्ये येईल आणि त्यानंतर होणारा संघर्ष आणि त्यातून या सगळ्या नेत्यांना करावा लागणारा संघर्ष आणि यातून नेमका कुणाचा विजय होतो हा येणारा काळ ठरवेल. मात्र आता हा संघर्ष कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आता एक महत्त्वाचा अपडेट येते पुण्यातनं. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाची निवड जी आहे ती केली जाणार आहे. दीपक मानकर यांची वर्णी यामध्ये लागणार का? कारण तशी चर्चा सुरू झालेली आहे. शहराध्यक्ष पदाबाबत आज अधिकृत घोषणा केली जाणार आहे. अजित पवार गट आता पुण्यामध्ये आपलं स्वतंत्र कार्यालय सुरू करणार आहे. अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालाय. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आता रंगू लागली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सर्व वावड्या असून 2024 मध्ये मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास आपल्या मतदारांना दिलाय. तसंच राजीनाम्याच्या बातम्या निरर्थक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीत जागा कशा वाढतील यावर काम करूया असंही शिंदेंनी यावेळी म्हटलं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राजीनामे देण्याचा प्रश्न येत नाही. कोणीही दिवास्वप्न पाहू नयेत की जे कोण बातम्या पसरवत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की पुढची लोकसभेची आणि आमदारकीची निवडणूक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री राहतील याच्यावर विश्वास नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा आम्ही आखला. की कुठलीही धुसफूस नाही आहे. शेवटी एक परिवारामध्ये 3 भाऊ असल्यावर काही ना काही एखाद्या विषयाला धरून कमी जास्त होऊ शकतं, पण मनभेद नाही आहे, मतभेद नाही आहे. आणि त्यामुळं हे सरकार जे आहे ते अत्यंत पॉवरफुल सरकार आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बंड करून सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना मंत्रिपदही मिळालं. मात्र शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे आणि यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत खोके म्हणणारे ओके झाले. अजित पवारांना वेगवान विकासाची भुरळ पडली. जे शेवटी आले त्यांना पहिलं जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना शेवट जेवण मिळेल असा टोला त्यांनी लगावलाय. तसंच कुणीही नाराज होणार नाही अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. नाराज व्हायचं कारण नाही, कारण आता खोके म्हणणारे ओके झाले, सरकार चांगलं झालं आणि स्वागतच आहे. काय झालं आहे का शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं वेगवान विकास त्याच्या भुरळ अजितदादांना पडली. त्यामुळे विकासासोबत आपण मागे राहू नये. त्यांनी आता सरकारमध्ये सामील झाले, मुख्यमंत्री झाले, त्याचं अभिनंदनच आहे. जे शेवट आले त्यांना पहिले जेवण भेटलं आणि पहिल्या वालेले आता शेवट भेटला का नाही ते माहीत नाही. ते नाराजी थोडी असतं, पण आता नाराजी करून काय करणार आहे? नाराजी आता करून काही होणार नाही. थोडं वाईट वाटतं व्यक्तीला. शेवटी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, वाईट वाटणारच. कारण शेवटी ते मंत्रिपदावर होते,
आता मंत्रीपद नाही आहे. आज अपंग मंत्रालय हा निर्णय बच्चू कडूंच्या म्हणण्यावर झाला, त्यांच्या सूचनेनुसार झाला. त्यामुळे बच्चू कडूसारख्या नेत्यांचं मोठं स्थान महायुतीमध्ये आहे, जे महाविकास आघाडीमध्ये नव्हतं. आणि त्यामुळे बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी करतीलच. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी शरद पवार यांची भेट घेणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. शरद पवार यांचा पक्ष फुटल्यानंतर राहुल गांधी यांनी फोन केला होता. राहुल गांधी शरद पवार यांची भेट घेऊन सोबत असल्याचा विश्वास त्यांना देणार आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर ते बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीचं भविष्य काय असणार यावरती या दोघांच्या भेटीत चर्चा होऊ शकते. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक मुंबईत सुरू आहे. बैठकीत महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. बैठक महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. आणि गरवारे क्लबमध्ये सुरू असलेल्या या बैठकीला अशोक चव्हाण, नसीम खान, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सहित अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तर मावळ तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. तळेगाव आंबी इथल्या डॉक्टर DY पाटील शाळेत धर्मांध प्राचार्य अलेक्झांडर हे शाळेतील विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचं शिक्षण देतात. तसंच शाळा व्यवस्थापनाकडून मुलींच्या वसतिगृहात CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार जो आहे तो समोर आला. आणि या प्रकाराची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी जिथे पालकांनी केली. तर दुसरीकडे हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मावळमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकाला चांगलाच धडा शिकवला. मुलींच्या टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे बसवले किंवा धर्माबद्दल त्यांना डायवर्ट केलं जातं आहे, काहीतरी चुकीच्या गोष्टी शिकवतात. तर आमचं एकच मत आहे, आम्ही इथं मुलं शिकायला पाठवलेत, तुम्ही हे धर्माचं ह्याचं त्याचं सांगून त्यांना डायवर्ट करू नका. आता महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत, त्यातही 8वी 9वी 10वीच्या मुलींच्याच वॉशरूममध्ये कॅमेरे जर असतील तर ह्याला बजरंग दल सडेतोड उत्तर देईल. ह्याच्यापुढे खपून घेतला जाणार नाही आणि ह्या सरांची इथून हकलपट्टी व्हावी ह्याच्यावर आम्ही ठाम आहे. ते परिस्थिती दिसल्यास पुन्हा त्यांना ह्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. DY पाटील कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये मुलींच्या टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे लावणे ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि त्या संबंधित मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी निलंबन करावं अशी आम्ही रावसाहेबांकडे मागणी केली. मावळ तालुक्यातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांची चौकशी करण्याच्या संदर्भातली चौकशी कराव्यात अशा सूचना कराव्यात अशी त्यांना विनंती केली आणि साहेबांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच त्यांच्यावरती कारवाई संदर्भात केली जाईल. सगळ्या शाळा महाविद्यालयांचं त्या ठिकाणी ऑडिट केलं जाईल आणि जे चुकीचं काम करत असेल तशा प्रकारच्या सूचना निर्देश त्यांना दिले जातील. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.